Antarbharti Balagram is one of the most biggest flagship program of India Sponsorship Committee, which is started in 1967, and recently we have a 10 homes for 100 children's residential capacity, and we are having recently 94 children in our Balagram with 10 southern mothers which are taking care of the children and 8 core staffs which are looking towards the child care of the children. So these all destitute children are coming from the Child Welfare Committee of Pune, where we are taking care of their most of educations, their health and hygienes, and whatever they are required for their upliftment of their life. So education is the only one source where the children can be developed and proceed their futuristic way for the development of this society. माझं नाव सुमित्रा जगताप आहे. मी आता 10वीत शिकते. हे आमचं आदिती सदन आहे. हा माझा पूर्ण परिवार. ही आमची आई आहे सदनाची. आम्ही इथं एक साथ राहतो, खेळतो, जेवण बिवण सगळं आम्ही एक साथ करतो. मला इथं राहून तीन वर्ष झालेत. मला इथं आल्यावरती नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या, नवीन नवीन लोकांशी भेटायला भेटलं. मला इथं येऊन खूप चांगलं वाटतं. आम्ही इथं टोटल 13-14 जण आहेत. सध्या तरी आता 4 जण आहेत इथे. ह्याच्यातली ही मुस्कान, ही नीलम, ही जॉयस, ही समीक्षा. ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. आम्ही दोघे एका क्लासमध्ये शिकतो. खूप भारी आहे इथं. नमस्ते, माझं नाव सीमा वाकचौरे आहे. मला अंतर्भारती बालग्राममध्ये मला येऊन आता 4 वर्ष झालेली आहेत आणि मला आता माझ्या सदनाचं नाव आहे कीर्ती सदन. माझ्याकडे 7 ते 14 वयोगटातील मुले आहेत आणि म्हणजे मी खरंच खूप म्हणजे खुश आहे इथे की माझी मुलं इतकी आनंदी आहेत आणि म्हणजे खूप म्हणजे आता म्हणजे आमचं रोजचं रुटीन सकाळी ते रात्रीपर्यंतचं जो आमचा रोज असतं की सकाळी आम्ही 5 वाजता उठतो. 5 वाजता उठल्यानंतर मुलं ब्रश वगैरे करून पीटी करण्यासाठी जातात. त्यानंतर तिकडून आल्यानंतर मग आंघोळ वगैरे होते. आंघोळ झाली की मग लगेच नाश्ता तयार असतो. नाश्ता झाला की माझ्याकडे छोटी मुलं असल्यामुळे मी त्यांची तयारी वगैरे करते. त्यांची तयारी करून झाली की मग त्यांचा नाश्ता झाला, तयारी झाल्यानंतर मग आम्ही त्यांना शाळेमध्ये सोडवण्यासाठी जातो. मग तिकडून आल्यानंतर मग जो घरातला पसारा असतो, जे घरात मग जेवणाची तयारी करायची असते, मग ते असं सर्व कामं करता करता आम्हाला 11-12 वाजतात. तर ते झाल्यानंतर मग आमचं रिपोर्ट असतात, जे डेली रिपोर्ट लिहायचे असतात. थोडीशी कपडे वगैरे मशीनला लावणे, हे ते अशी बरीचशी कामं आमची असतात, ती आम्ही करतो. त्यानंतर मग 1:45ला मुलांची शाळा सुटते. मग मुलांना आणण्यासाठी आम्ही शाळेमध्ये जातो. मग मुलांना तिकडून घेऊन आल्यानंतर मग मुलं हातपाय तोंड वगैरे धुवून जेवण करतात. जेवण केल्यानंतर मग थोडंसं मुलांचं मग काही जी मुलं असतात, छोटी मुलं असतात, ते आराम करतात. काही मुलांचे क्लासेस असतात, मुले क्लासेसला जातात. तिथून क्लासेसला गेल्यानंतर मग आम्हाला संध्याकाळी नाश्ताची तयारी करायची असते. मग मुलं नंतर हातपाय तोंड धुवून 4-4:30च्या दरम्यानमध्ये मुलं खाली खेळण्यासाठी जातात. खाली खेळायला गेल्यानंतर मग त्यांच्यासोबत पण आम्हाला जावं लागतं. सोबत गेल्यानंतर मग तिथे त्यांच्या मुलांसोबत मग मुलं खेळत असतात. मग इकडे त्यांच्यासोबत आम्ही मुलांसोबत पण खेळतो आणि मग खेळून आल्यानंतर मग संध्याकाळी मुलं चांगली फ्रेश वगैरे होऊन म्हणजे संध्याकाळी आमची प्रार्थना होते. फ्रेश वगैरे आमची प्रार्थना होते. प्रार्थना झाल्यानंतर मग मुलं शाळेतून दिलेला होमवर्क करतात. कोणी माझ्या सदनातल्या मुलांना वाचनाचं म्हणजे आहेत मुलं, ते कोणी वाचन करतं, अभ्यास करतात आणि मग 8:30 पर्यंत तरी मुलं अभ्यास करत असतात. मग त्यानंतर आमचं रात्रीचं जेवण असतं. जेवण झाल्यानंतर मुलं जेवण केल्यानंतर मग
हे केल्यानंतर मग मुलं 10 वाजेपर्यंत झोपी जातात. असं आमचं रोजचं रुटीन आहे. माझं नाव दीपा शेलार. मी 4 वर्ष झालं बालगृहामध्ये काम करते. मी ज्योती सदनात काम करते आणि माझ्याकडे 10 मुलं आहेत, 13 ते 18 वयोगटातील. मेरा नाम संस्कार प्रदीप दिवे, मैं यहाँ पर 9 साल से हूँ और मुझे यहाँ पर रहना बहुत अच्छा लगता है. यहाँ पर मेरी पूरी फैमिली है. यहाँ पर मेरी आई है, आई का नाम बरगिया ही है, और मेरे भाई है यहाँ पर बहुत सारे छोटे बड़े. और हमें गार्डनिंग करना बहुत अच्छा लगता है. और हमने यहाँ पर फूल, कड़ी पत्ता, ऐसे पुदीना, फिर चने, फिर पेरू, फिर मैंगो, इन सब के ट्री लगाए हमने. और बहुत सारे ट्री लगाए थे. और वो जब ठंडी होती है मीन्स बारिश में, तो हम इधर खेती भी करते हैं. बाद में वो जो जगह थी उधर हमने खोदा भी था. माझं नाव अनिता घाडगे. मी इथे आले तेव्हा मला काही अनुभव नव्हता. आता मला 20 वर्ष इथं काम करत आहे. 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आम्हीनं अनुभव नसतानासुद्धा आम्हाला कामावर घेतलं. त्यावेळेस आम्हीनं पण खूप समजून सांगितलं, मार्गदर्शन केलं. आणि आता माझ्याकडून 500 मुलं मी आतापर्यंत 20 वर्षाच्या कारकिर्दीत मी 500 मुलं सांभाळली. आणि ते चांगल्या मोठमोठ्या पदावरही गेलेत. कोण प्रोफेसर आहेत, चांगल्या ऑफिसमध्ये सुद्धा IT कंपनीतसुद्धा काम करतात. काय यांच्या कंपन्या पण आहेत आणि इंजिनियर आहेत. असेच मला खूप म्हणजे आनंद वाटतो. असे माझ्या हातून चांगलं काहीतरी काम झाले, या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. म्हणजे या मुलांचं काम करत असताना आपल्या दुःखाची तर आठवणच होत नाही. Antarbharti Balgram School, a flagship project of ISC, was established by our founder Dr. Julie Nakhoda in 1982 as a Marathi medium school. By realizing the importance of English as an official language and global language, in 2013 we have turned into a full-fledged English medium school. At present, Antarbharti Balgram School is Maharashtra State Board affiliated English medium school with 215 students. Out of which 86 students are coming from our own Antarbharti Balgram, whereas 129 students are coming from nearby areas which are called as day scholar. Academics of ABBS does not follow a monotonous traditional teacher-centric learning. We cater to the child-centric approach, constructivistic approach, experiential learning. And to provide this, we have the well established labs. Our each and every classroom is digitalized with smart board, interactive board and loaded software. Apart from that, we have STEM lab, we have math lab, we have geography lab, toy library, art first room, music room, library, Google lab. These are the important area which allows teachers to allow this child-centric learning to happen in Antarbharti Balgram School. I have 23 teachers who are well qualified and their main aim is the holistic development of our children. बालग्रामचा आपला एक स्टुडंट ज्याच्यामध्ये इतका राग होता की तो आर्ट करून तो इतका शांत झाला आज आणि तो आज जे मध्ये शिकत आहे. आणि ही त्याची स्केच ड्रॉइंग आहे. आणि म्हणजे असं मला आपल्या सर्व मुलांना आर्टिस्ट बनताना पाहायचं आहे बालग्रामच्या. हे आमचा आर्ट रूम आहे. इथं आम्हाला असं पेंटिंग हे सगळं काढायला खूप आवडतं. कारण की इकडं आमचे भांडणं झाले, असं काय झालं तर आम्हाला इथं शांती भेटते आणि असं ड्रॉइंग काढायला खूप मजा येते. म्हणून आम्ही इथे येतो. मेरा नाम मनिका, मैं 9वीं कक्षा में पढ़ती हूँ. मैं 9 साल से बालग्राम में रही हूँ और अभी आप देख सकते हैं कि इधर जावा क्लास चालू है.
मैं हर हफ्ते कोड जावा क्लास के लिए आती हूँ, 2 घंटे सीखती हूँ कुछ नया। हर एक दिन हम कुछ नया सीखते हैं जावा क्लास में। संडे को हॉलीडे रहता है और मेरा ड्रीम क्या है कि मुझे इंडियन नेवी में जाके कुछ इंडियन नेवी के लिए सॉफ्टवेयर बनाना है।